अश्वपंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेमध्ये जवळपास 2800 घोडे विक्रीसाठी दाखल झालेत। यात तब्बल 11,111 रुपयांना एका अश्वाची विक्री झाली। दौंडचे आमदार राहुल कुल यांचे पुत्र आदित्य यांनी नुकरा जातीची घोडी खरेदी केली आहे। शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात सर्वात महाग विक्री झालेला हा दुसरा अश्व असणार आहे। आदित्य कुल यांनी खरेदी केलेली ही घोडी पंजाबच्या नुकरा जातीची असून ती 20 महिन्यांची आहे। नुकरा ही घोड्यांची एक प्रसिद्ध आणि मौल्यवान जात मानली जाते। हे घोडे त्यांच्या रुबाबदार आणि उंच बांध्यासाठी ओळखले जातात। या घोड्यांची किंमत लाखांपासून अगदी कोट्यावधींच्या घरात सुद्धा असू शकते। त्यांना बाजारात खूप मागणी असते। नुकरा घोडे हे त्यांच्या उत्कृष्ट गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत। मी हा घोडा खरेदी केलाय आज आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिसायला सुंदर आहे। हा अजून 20 महिन्यांचाच पिल्लू आहे अजून आणि आम्हाला आवडल्याची आम्ही खरेदी केलेली आहे। मी एक 11,11,111 रुपये खरेदी केलेले आहे आणि फक्त शॉकसाठी खरेदी केले, बाकी काही नाही। जवळपास आता 2500 ते 2700 अश्व इथं दाखल झालेले आहेत। 3,500पेक्षा पण जास्त इथं अश्व दाखल होतील आणि तो या वर्षी अनेक वर्षापासूनचा उच्चांक असेल। सारंगखेड्याच्या या अश्व महोत्सवामध्ये, सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रुरल इकॉनॉमी म्हणतो, जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, तिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते आणि जवळपास 100 कोटींची अर्थव्यवस्थेचं चक्र इथं